नमस्कार मित्रांनो, नाव माझं सोहम. विचार करा की तुम्ही एका राजाच्या घरी जन्म घेतला, मात्र तुमच्या वाटेला संघर्ष आहे बॉस. तुम्ही म्हणतात ओके चलो प्रॉब्लेम आय फेस इट. पुढे जातात आणि तुम्हाला कळतं की अजून मोठा प्रॉब्लेम. त्या संघर्षामध्ये तुम्ही एकटे आणि संघर्ष कोणाशी? प्रचंड मोठ्या साम्राज्याशी, तिथल्या राजाशी. मात्र तुम्ही लढायचं सोडत नाही. पुढे जातात आणि तुम्हाला कळतं की आता माझी लढाईची तयारी जरी असली तरी इथनं पुढे मार्गच नाही, तर मी जाऊ कसं? मात्र जिथे मार्ग नाही तिथे मी मार्ग बनवणार, पण माझी लढाई अर्धवट सोडणार नाही, असा निर्णय घेत तुम्ही ती लढाई चालू ठेवतात. मग मला प्रश्न पडतो की प्रभुराम तर सत्याच्या बाजूने होते, चांगल्याच्या बाजूने होते. अरे यार, मग तरी त्यांच्या वाटेला एवढा संघर्ष, एवढी ट्रॅजेडी का बरं? मग मला कळलं की जेव्हा प्रभुराम सिंहासनावर होते, अयोध्यात होते, तेव्हा राम होते. मात्र ज्या क्षणी सिंहासन सुटलं आणि वनवासाला, त्या क्षणी ते प्रभू राम झाले. ते त्या संघर्षातनं परमेश्वर झाले. मला कळलं की तुमच्या आणि माझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक संघर्ष हा तुम्हाला आणि मला स्वतःचा सर्वोत्तम व्हर्जन बनवायला आलेला असतो. त्यामुळे येत्या रामनवमीला कधीच गिवअप न करणाऱ्या, कधीच स्वतःची लढाई न सोडणाऱ्या तुमच्यातल्या ह्या रामाला प्रकट करायला विसरू नका. येणारा